समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमूर्तस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज निज ज्येष्ठ वद्य तृतीया सह चतुर्थी संकष्ट चतुर्थी. आपण प्रश्नोपनिषदातल्या मुनींनी विचारलेले प्रश्न आणि पिपलाद ऋषींनी दिलेली उत्तरं याचा विचार करीत आहोत. 6 शिष्य आहेत. 6 शिष्य पण ते श्रेष्ठ असे मुनी आहेत, ऋषी आहेत, आणि त्यांनी आपल्या गुरूंना हे प्रश्न विचारले. त्यापैकी चौथा जो प्रश्न होता, म्हणजे 6 जणांनी एकच प्रश्न विचारला असं नाही, पण प्रत्येकाच्या विचारण्याच्या एका प्रश्नामध्ये अधिक उपप्रश्नसुद्धा होते. त्यातला भाग आपण आता चौथ्या प्रश्नाचा विचार करतो. म्हणजे चौथा शिष्य 6 पैकी सौर्यायणी गार्ग्य हा. आता हे गार्ग्य शब्द आहे. गर्ग ऋषी आपण पाहिलं, शांडिल्य ऋषी पाहिलं, तर ते आणि हे एक नाहीत. कदाचित ते एकाच वंशातले असल्यामुळे नावं सारखी आहेत, गार्ग्य आणि गर्ग. आता सौर्यायणी याचा अर्थ सूर्यवंशामधले सौर्यायणी. त्याने या ठिकाणी असा प्रश्न विचारला गार्ग्य मुनींना. 5 प्रश्न, म्हणजे एका प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत. माणूस जेव्हा झोपी जातो, गाढ निद्रेमध्ये असतो, तेव्हा त्याचं मनुष्य शरीर जे तिथे झोपलेलं असतं त्यामध्ये कोणत्या कोणत्या देवता झोपलेल्या असतात. आता झोपलेल्या असतात म्हणजे कोणत्या कोणत्या देवतांचं कार्य आता त्यावेळेपुरतं बंद झालेलं असतं. दुसरा प्रश्न असा की त्यापैकी कोणत्या कोणत्या देवता जाग्या असतात. कोणत्या देवता झोपलेल्या असतात, कोणत्या देवता जाग्या असतात. तिसरा प्रश्न आहे, जेव्हा आपण झोपतो आणि स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला काही स्वप्न दिसतं, स्वप्न पडलं तर स्वप्न आपण पाहतो, ते सुखाचं असो, दुःखाचं असो, चांगलं असो, वाईट असो, ते जे आपण पाहतो त्यामध्ये कोणती देवता, त्या अवस्थेमध्ये कोणती देवता हे सगळे पाहत असतं स्वप्न, हा प्रश्न आहे. अजून एक चौथा प्रश्न असा आहे की त्या निद्रा अवस्थेमध्ये आपण खरं म्हणजे पूर्ण झोप झाल्यावर असं म्हणतो खूप छान झोप झाली, एकदम आनंद मिळाला आपण म्हणतो, पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा सगळेच व्यवहार बंद झालेले असतात. पण ते बंद झालेले व्यवहार असतानासुद्धा हा जो झोपेमधला सुखाचा आनंद मिळतो त्याचा अनुभव कोण घेतो. आणि नंतर आता या सगळ्या देवता, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे आहेत त्या सगळ्यांच्या एक एक देवता आहेत. आणि त्या देवता मुळामध्ये कशामध्ये निवास करतात, म्हणजे त्यांचं आश्रयस्थान कोणतं आहे, या सगळ्या देवतांचं आश्रयस्थान कोणतं आहे, असे 5 प्रश्न या ठिकाणी गार्ग्य मुनींनी विचारलेले आहेत. त्याचे उत्तर आपण पाहत आहोत. आणि ते उत्तरं आणि हा प्रश्न असे म्हणून या ठिकाणी 11 मंत्र दिलेले आहेत. त्या 11 मंत्रापैकी माझ्या माहितीप्रमाणे 3 मंत्राचा विचार आपण केला आहे. आता आज आपल्याला प्रश्नोपनिषदातला हा 10वा भाग आपण पाहत आहोत. यदृच्छ श्वासनी निश्वास एवा होती समम नयतीति स समानः.
मनोह वाव यजमानः इष्टफलम एवो दानः स एनं यजमानम अहर ब्रह्म गमयती. यत पहिला शब्द काय, यत श्वास निश्वासा एता वा आहुती. म्हणजे आपण जो श्वास घेतो, निश्वास सोडतो, या दोन्हीमध्ये श्वास आणि निश्वास. आता श्वास घेताना तो ऊर्ध्व असतो. ऊर्ध्व म्हणजे आपण नाकामधून श्वास घेतो, ती हवा आपली वर जाते वरच्या बाजूला, आणि जेव्हा निश्वास सोडतो तेव्हा खाली तिथं काय म्हणतो आपण दिशा असते. म्हणजे एक ऊर्ध्व श्वास आहे आणि एक अधो श्वास आहे. आता या दोन्हीच्या दृष्टीने प्रश्न या ठिकाणी विचारला, आणि ते म्हणतात की हे श्वास घेणं आणि तो सोडणं ही एक प्रकारच्या एका यज्ञामधल्या आहुतीप्रमाणे आहे. आपण आहुती जेव्हा देतो ते पोळी असते, श्रुक म्हणतो आपण त्याला, श्रुक श्रुवा असे शब्द त्या यज्ञाच्या बाबतीमधले आहेत. तेल असेल, तूप असेल, ते घेऊन आपण त्या अग्नीला अर्पण करतो, स्वाहा म्हणतो, ते टाकतो आणि मग पुन्हा आपल्या त्या मोठ्या द्रोणीमध्ये पुन्हा ठेवतो. द्रोणी म्हणजे मोठं काय म्हणतो आपण, एखादी कढईसारखं असतं किंवा मोठं भांडं असतं. संस्कृतमध्ये द्रोणी म्हणजे वाटी. तर हे ते आहुती देणं ऊर्ध्वश्वास आणि अधोश्वास म्हणजे हे दोन्ही अग्निहोत्रात दिलेल्या आहुती आहेत. आता आपण इतक्या सहजतेने श्वास घेतो की आपण काही यज्ञामध्ये आहुती टाकत आहोत असं आपल्याला वाटतसुद्धा नाही, आणि एवढा आपण विचारसुद्धा करत नाही, कारण एवढा विचार करायला आपल्याकडे वेळसुद्धा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी या उपनिषदामध्ये खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेल्या आहेत. आता हे जे आहेत तर तो समभावाने नयती इति सहा. आता हे जे आपण श्वास घेतो आणि सोडतो, आता हा जो प्राणवायू आपण आतमध्ये ओढतो आणि मग तो आपण सोडताना जो अशुद्ध आहे तो सोडतो. आता हे दोन्ही करत असताना नयती इति सहा समानः. आता हा प्राणवायू जो आहे तो कुठे जातो, तो समान या स्थानाशी जाऊन मिळतो. आता समान म्हणजे काय, समर्थाने जे आपल्याला सांगितलेलं आहे, पहिल्याच आपण बऱ्याचदा त्या ओळीचा वापर केला. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. आता आपण जो या चौथ्या मंत्राचा विचार करत आहोत की मुखी नासिकी प्राण, मुखाने किंवा नाकाने जो श्वास आपण घेतो आणि पुन्हा सोडतो, धाप लागली की आपण तोंडाने उश्वास करतो किंवा श्वास घेतो, तसं मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. आता हे जे आहे त्याला नयती इति सहा समानः, म्हणजे हा प्राण, त्याची शक्ती, त्यामध्ये असणारं सगळं जे काही तेज आहे, ऊर्जा आहे, ही कुठे पोचते, तर ती नाभीच्या स्थानाला पोचते. आता नाभी म्हणजे इंग्रजीत सांगायचं म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, की जे इकडे तिकडे झालं तर माणूस पडतो. सायकल चालवताना पण एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते, ती आपण नेहमी सांभाळतो, आणि ती चुकली की मग आपण खाली पडतो. तसं या नाभीच्या ठिकाणी आपल्या पूर्ण शरीराचा मध्यभाग, सेंटर जे आहे ते नाभी आहे. आता नाभीपासून काय होतं की त्यामध्ये येणारं जे काही बाहेरचं शक्ती आहे, ती शक्ती समान, याचा अर्थ त्याचं नावच समान आहे, म्हणजे समान रूपाने ती शक्ती पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक भागामध्ये ते इंद्रिय पोचवतं, म्हणून त्याला समान असं म्हणतात. आता जेव्हा एखादा यज्ञ होतो तेव्हा यज्ञामध्ये महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, आहुती, हवी, होता, ऋत्विक, यजमान, ब्राह्मण, या गोष्टी महत्त्वाच्या. आता यजमान, एखाद्या यज्ञाचा यजमान कोण, तर आपल्या शरीराच्या बाबतीत म्हणलं तर या सगळ्या आहुती देत असताना इथे यजमान कोण आहे या यज्ञाचा, तर आपलं मन आहे. त्यानंतर आता आहुती, जी आपण आहुती देतो, आता पहिली आहुती आपण पाहिली श्वास आणि निश्वास यामध्ये पाहिलं. मनोह वाव यजमानः, मन आहे यजमान आहे. इष्टफलम एवो दानः, इष्टफलम एवो दानः. इष्टफल म्हणजे त्या यज्ञाचं इष्टफल जे आहे ते काय आहे, तर उदान, प्राण, अपान, व्यान, उदान. आता उदान कुठे असतं की कंठी उदान, म्हणजे या ठिकाणाहून श्वास जो आपला जातो प्राणापर्यंत, मग नाभीपर्यंत, आणि मग कंठाच्या ठिकाणी उदान जो वायू आहे तो त्या ठिकाणी आहे. आता हवन करणारं कोण आहे, जो हवन करतो त्याला काय म्हणतात, ऋत्विक म्हणतात. ऋत्विक, आणि त्याला होता म्हणतात. होता म्हणजे ऋत्विक. हवन करणारा जो ऋत्विक आहे ते काय आहे, ते म्हणजे मन आहे.
आता हे मन जे आहे ते खऱ्या अर्थाने या पूर्ण प्रक्रियेचं यजमान आहे. यजमानपद त्याच्याकडे आहे, मनाकडे. आता ते मन भरकटलं तर मग सगळ्या क्रिया होणार नाही. जे आपल्याला आत टाकायचं त्याच्याऐवजी दुसरी गोष्ट आपण टाकतो. चंचलमी मनः कृष्ण प्रमादी बलवद्र हा. मन हे चंचल आहे कारण ते वायुरूप आहे आणि त्याला एका आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मनाचे श्लोक आहेत. कशासाठी की त्या मनाच्या श्लोकामध्ये जर आपलं मन भरकटलं असेल तर ते एकाग्रचित्ततेने ते एकाग्र करणं हे मनावर विजय आहे. मनोजवम मारुतितुल्य वेगम. म्हणजे मारुतिरायाचा पहिला गुण सांगितला मनोजवम. हे मन ज्या वेगाने सगळीकडे धावत जात असतं त्याच्यापेक्षा वेगाने धावणारा मारुतिराय आहे. पण जेव्हा तो मारुतिराय स्वतः जेव्हा ध्यानामध्ये बसलेला असतो तेव्हा ते ध्यान सोडून तो कुठेही जात नाही. पण केव्हा जातो? फक्त खडी घालिता ध्यान सांडून धावे, हे लक्षात घ्यायचं. आता हे जे आहे मन जे आहे आपलं ते एखादा यज्ञ झाला. आता त्याचं इष्ट फल जे आहे ते फल प्राप्त होण्यासाठी मग ते कोणाकडे मिळतं? ते फल कसं प्राप्त होतं? ते उदान वायू. आता यजमान अहह अहह म्हणजे मनरूप यजमानाने दोनदा अहह अहह आपण म्हणतो अहोरात्र. अहोरात्र याचं काय? अह म्हणजे दिवस, रात्र म्हणजे रात्र. अहोरात्र म्हणजे 24 तास. अहह याचा अर्थ 12 तास. म्हणजे यज्ञामध्ये जो यजमान असतो तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही क्रिया चालत असते. आणि आता इथे आपण म्हटलं की मनरूपी यजमान. आता प्रश्न काय आहे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा कोणत्या देवता झोपलेल्या असतात, कोणत्या देवता जाग्या असतात, असा प्रश्न विचारला होता. मग आता जे म्हणतात की हा यजमान दररोज निद्रा म्हणजे झोपेमध्ये हा यजमान सगळं व्यवहार त्याचे थांबलेले असतात. मग अशा वेळेस त्याचा जो उदान वायू आहे, कंठाच्या ठिकाणी असणारा उदान वायू, तो काय असतो आणि कुठे जातो? तर ब्रह्म गमयती. यजमान अहरह ब्रह्म गमयती. ते ब्रह्मस्थानापर्यंत ब्रह्मलोकांना घेऊन जातो. आता ब्रह्मलोक म्हणजे काही आपलं म्हणजे झोपलं म्हणजे आपण आपलं मन जे ब्रह्मलोकाला जाईल असा याचा अर्थ नाही. पण या ठिकाणी ब्रह्मलोक म्हणजे आपलं हृदयाचा हृदयाकाश, हृदयाची जी गुहा आहे त्या ठिकाणी ते आपल्याला तो वायू तो घेऊन जातो. कोणता? उदान वायू असं या ठिकाणी सांगितलं आहे. आता पुढचा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये पहा, मोठा आहे मंत्र जे आहे ते काही खूप मोठे आहेत, काही एकदम लहानसुद्धा आहेत. खरं मंत्र याचा अर्थ काय की थोडक्यामध्ये खूप शक्ती असणारं प्रभावी जे माध्यम आहे ते म्हणजे मंत्र आहे. मननेनच रायती. त्या मंत्राचं मनन चिंतन जर आपण अखंड केलं तर त्या मंत्राचा प्रभाव जो आपण मंत्र नेहमी म्हणत असतो त्याचा प्रभाव आपल्याला दिसू लागतो. पण मंत्र एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे बाकीचे व्यवहार चालू आहे, खाणाखुणा चालू आहे असं असेल तर ते मंत्र कितीही जपले तरी त्याचा प्रभाव दिसणार नाही. आता काय म्हणतात पुढच्या मंत्रामध्ये? आता तिसरा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देतात. प्रश्न काय? अत्रैष देवः स्वप्ने महिमानम अनुभवती. अत्र स्वप्ने म्हणजे स्वप्न अवस्थामध्ये, एष देवः म्हणजे कोणता देव? तर जीवात्मा. जीवात्मा तो महिमानम म्हणजे आपलं सगळ्याचं विभूतिमत्व जे आहे त्याचा अनुभवती म्हणजे तो अनुभव करत असतो. कोण? जीवात्मा. जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हा स्वप्न पाहत असताना तो आपली अनुभव महिमान जे आहे, महिमा जी आहे त्याचा अनुभव घेत असतो. तर कसा घेतो? यदृष्टम दृष्टम. यदृष्टम आता दृष्टम दोनदा वापरलेलं म्हणजे दिवसभरात त्याने जे जे काही पाहिलं ते पुन्हा पुन्हा तो पाहत असतो. अनुपश्यती म्हणजे त्याला त्याच्याच बरोबर नेहमी तो विचार करतो, मी आज हे पाहिलं, मी आज ते पाहिलं, मी आज इथे गेलो तिथे गेलो, असं मनामध्ये सगळं त्याचं कॅल्क्युलेशन चालू असतं. काय? डोळ्याने जे जे पाहिलं. त्याच्यानंतर श्रुतम एव अर्थम अनुशृणोती. दिवसभरात माझ्या कानावर जे जे पडलं त्याचा पुन्हा पुन्हा मी विचार करतो. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिः यजत्राः. हा जो शांतिपाठ आहे तो शांतिमंत्र आहे. तो मंत्र याच्यासाठी आहे की भद्रम म्हणजे जे माझं शुभ कल्याणकारी आहे त्याचं श्रवण माझ्याकडून व्हावं, माझ्या डोळ्याने तेच पाहावं, माझ्या कानाने तेच ऐकावं जे माझ्यासाठी कल्याणकारक आहे. तसं या ठिकाणी म्हणतात की यदृष्टम दृष्टम अनुपश्यती
श्रुतं श्रुतं एव अर्थम अनुशृणोति. म्हणजे जे जे मी ऐकलं ते पुन्हा पुन्हा मला ते ऐकू येतं, पुन्हा पुन्हा ते ऐकू येतं. किंवा स्वप्नात असेल तरीसुद्धा मी ते ऐकू शकतो, ऐकतो. आता देश दिगंतरेही च याच्यात आहे. देश दिगंतरेही च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवती दृष्टं च अदृष्टं च श्रुतं च अश्रुतं च अनुभूतं च अननुभूतं च सच्च सच्च च असच्च सर्वं पश्यती सर्वं पश्यती. दोनदा म्हणले सर्वं पश्यती सर्वं पश्यती. कोण पाहतं हे सगळं? तो जीवात्मा हे सगळं पाहतो. हा सगळा व्यवहार म्हणजे कोण जागा असतं, कोण झोपलेलं आहे हे सुद्धा पाहण्याचं काम तो जीवात्मा करीत असतो. तो जीवात्मा म्हणजे कोण? माझ्यामध्ये असणारा परमेश्वराचा अंश. गीतेमधला क्षेत्रज्ञ योग हा जो अध्याय आहे, 13वा अध्याय, त्याचा विचार या 2-4 मंत्राच्या दरम्यान आपल्याला केला पाहिजे. तो आपण करणार आहोत त्याचं श्लोक आल्याबरोबर. आता पुढे काय म्हणतात? दृष्टमचं अदृष्टम म्हणजे मी जे पाहिलं दिवसभरामध्ये ते आणि जे मी नाही पाहिलं म्हणजे कदाचित पूर्वी पाहिलं असेल त्याची मला आठवण नाही, पण त्याची आठवण स्वप्नामध्ये होते. आता स्वप्न आपलं असं असतं की दिवसभर किंवा आत्तापर्यंत केलेले जे व्यवहार आहेत तेच व्यवहार पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येत असतात. ते आपण स्वप्नाच्या रूपाने पाहतो. याचं दृष्टम अदृष्टम. नंतर श्रुतमचं अश्रुतम. जे ऐकलं तेच आहेच, पण जे आम्ही ऐकलं नाही त्याबद्दलचा सुद्धा विचार मनामध्ये तो चालू असतो स्वप्नावस्थेमध्ये. आणि सत च असच्च. सत म्हणजे जे विद्यमान आहे, जे खरं आहे, जे माझ्यासमोर आहे ते, आणि जे अविद्यमान जे नाही म्हणजे माया आणि मायाच्या पलीकडे असणारा भगवंत, या दोन्हीचा विचार त्या अवस्थेमध्ये मी करत असतो. मी म्हणजे कोण? जीवात्मा करीत असतो. सर्वं पश्यती म्हणजे या सगळ्या घटना हा जीवात्मा, हा परमेश्वराचा अंश हे आपल्या डोळ्याने किंवा आपल्या अनुभवाने पाहत असतो. आता असा हा ते 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे जे मन आहे त्या मनाबद्दलचं सांगतात. स यदा तेजस अभिभूतो भवत्य अत्रैष देवः स्वप्नान् न पश्यत यथ तस्मै शरीर एतत् सुखं भवति. आता याचा अर्थ लक्षात घ्या. सह यदा, सह म्हणजे आत्तापर्यंत आपण मनाबद्दल बोलत होतो. सह म्हणजे ते मन. यदा तेजस अनुभवती, तेजाचा अनुभव घेत असेल तर ते तेज म्हणजेच काय की उदान वायू आहे. आता उदान वायूचं स्थान कुठलं आहे? कंठी उदान. अत्र एष देवः. अशा स्थितीमध्ये जीवात्मा रूप देवता जो आहे तो त्या स्वप्नामध्ये न पश्यती, स्वप्नान न पश्यती, तो जो आहे तो स्वप्नान न पश्यती आणि ते न पाहता एतस्मिन् शरीरे एतत् सुखम भवती. म्हणजे या शरीरामध्ये, मनुष्य शरीरामध्ये जीवात्म्याला सुषुप्तीचा जो अनुभव आहे तो अनुभव तो घेत असतो. आता या ठिकाणी प्रश्न येतो की जेव्हा निद्रेमध्ये आपण असतो तेव्हा उदान वायू जो आहे तो मन जे आहे ते उदान वायूच्या अधीन होऊन जातं. आणि जेव्हा हा उदान वायू या जीवात्मा जिथे निवास करतो तिथे गेल्यामुळे मग तो त्याच्याने मोहित होतो. आणि निद्रेमध्ये असताना निद्रेतून निर्माण झालेले जे सुख आहे त्याचा तो अनुभव घेतो. म्हणजे प्रश्न तसेच होते. हा अनुभव कोण घेतं आणि कोण झोपलेलं असतं असे प्रश्न आहेत त्यामध्ये. आता 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. प्रकृतीस्थ पुरुष, प्रकृती पुरुष आणि प्रकृती. प्रकृतीस्थ पुरुष याचा अर्थ काय? पुरुष याचा अर्थ आदिनारायण. पुरुष अर्थ याचा अर्थ हे सगळं विश्व ज्याने निर्माण केलं तो पुरुष. आणि तो तर एकच आहे, पण त्याने जे हे सगळे जे व्यवहार केले, हे सगळं केलं ते मायेचा आश्रय घेऊन केलेलं आहे. आता त्या मायेचाच एक भाग म्हणून माझा देहसुद्धा आहे. आता जेव्हा आपण त्या भगवंताला माझ्या देहात आहे असं आपण पाहतो तेव्हा या देहाला महत्त्व येतं. आता त्या देहाला महत्त्व आल्याबरोबर अजून काही 2-4 वाईट गोष्टी होतात की त्या देहालाच माणूस मी समजायला लागतो. आणि म्हणून देहाने जे जे व्यवहार झाले ते सगळे मीच केले असं तो मानायला लागतो. म्हणजे खोटं जे आहे तो त्याच्या ठिकाणी अहंकार येतो, अहंकर्तृत्व त्याच्या ठिकाणी येतं.
आणि असं असल्यामुळे मग पुढे काय होतं तर जसं एक छान उदाहरण दिले आपल्या रामसुखदास महाराजांनी गीतेच्या पुस्तकामध्ये साधक संजीवनीमध्ये खूप छान उदाहरण दिलं आहे. ते त्यामध्ये म्हणतात जसं गाडीचा ड्रायव्हर आहे, मी चालक आहे आणि मी गाडी चालवत आहे. सायकल असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर मी चालवत आहे. आता ते चालवत असताना जी गाडी मी चालवत आहे ती निर्जीव आहे. आता तिच्यामध्ये प्राणाचा संचार केव्हा होतो? पेट्रोल भरल्यानंतर. ते पेट्रोल संपलं की तिचा प्राण सगळा संपला, ती एकाच ठिकाणी होती. आता जेव्हा ते चालू असते आणि मी ते चालवत असतो तेव्हा महत्त्वाचं कोण आहे? गाडी हे माध्यम आहे आणि पण चालवणारा मी आहे. आता मी चालवणारा आहे, मी गाडी चालवली, मी खूप वेगाने गाडी चालवली, मी लवकरात लवकर पोचलो, असं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये मी माझा संसार खूप चांगल्या प्रकारे केला. मग संसारामध्ये जे जे गोळा केलं, जे जे माझ्याकडे आलं, जे जे माझं म्हणून मी गोळा केलं ते सगळं माझं आहे. म्हणजे मी आणि माझं असं हळूहळू डेव्हलप होत गेलं. म्हणजे मग त्या ठिकाणी कर्तृत्व जे आहे ते परमेश्वराचं आहे, त्याचा विसर होतो आणि मग ते माझंच आहे असं आपण समजतो. आता जेव्हा माझंच आहे असं आपण समजतो तेव्हा त्यामध्ये सुख आणि दुःखाचा अनुभव कोणाला येतो? जसे गाडी चालवताना चालक आहे ती गाडी आहे. आता चालवताना काहीतरी बिघडलं आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आता ती ॲक्सिडेंट झाल्यावर जबाबदार कोण आहे? मीच आहे, कारण चालवणारा मी आहे. मग आपण त्यावेळेस म्हणजे त्या गाडीला काही होत नाही, कारण गाडीला काही आपण सजा करू शकत नाही, त्याच्यावर काही चालान फाडू शकत नाही. ते चालान कोणावर होतं? त्या ड्रायव्हरवर होतं. आता हे ड्रायव्हर म्हणजे कोण? मी, माझं मन, माझ्या ठिकाणी असणारा परमेश्वराचा अंश जो आहे तो. आणि तो याचा अनुभव का घेतो? कारण मी देहाला माझं म्हणल्यामुळे. पण मी देहालाच माझं नाही म्हणलं, त्यामुळे त्या देहाकडून जेवढे व्यवहार झाले त्या व्यवहारामध्ये जे काही सुख असेल किंवा दुःख असेल, चांगलं असेल किंवा वाईट असेल, ते सगळं भगवंताचंच आहे असा भाव जर असेल तर मग त्यातून निर्माण होणारं सुख असो किंवा दुःख असो याचं मला कुठल्याही प्रकारचं वाईट वाटणार नाही. आणि हीच अवस्था सगळ्या संतांची असते. यथा सौम्य वयांसी वासो वृक्षम संप्रतिष्ठते एव ह वै तत्सर्वं पर आत्मनी संप्रतिष्ठते. आता 5वा जो प्रश्न होता त्याचा उत्तराबद्दल सांगतात. सौम्य, सौम्य म्हणजे हे माझ्या प्रिय अशा शिष्या पिपलाद मुनी सांगत आहेत की वयांसी बहुतेक पक्षी जे आहेत ते काय करतात? पक्ष्यांचं आता इथं उदाहरण दिलं आहे. आमच्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा खूप छान उदाहरण दिलं आहे. दिवसभर पक्षी इकडे तिकडे संचार करतात आणि संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला त्यांनाही दिसत नाही. मग ते एखाद्या घरट्यावर त्या घरट्यापाशी येतात किंवा एखाद्या झाडावर येतात आणि भिन्न भिन्न झाडाच्या फांद्या पाहून त्यामध्ये ते रात्रभर निवास करतात. आता त्यांचा निवास त्या रात्रीपुरता आहे. सकाळी 3:30-4 वाजले, थोडंसं उजाडायला लागलं, ब्रह्ममुहूर्त झाला की सगळ्यात पहिले उठणारे हे पक्षी आहेत आणि सगळ्यात उशीर उठणारा माणूस आहे. आता हे पक्षी जेव्हा जागे होतात तेव्हा मग ते आपल्या नित्य व्यवहाराला सुरुवात करतात. आता रात्री मी कोणाच्या बरोबर त्या झाडावर होतो, माझ्याबरोबर कोणते पक्षी होते त्यांना मी पुन्हा उडताना मग मी ओळखत नाही. जसं आपण गाडीमध्ये प्रवास करतो, 12 तासामध्ये अकोल्याहून पुण्याला जाऊन पोहोचतो. पुण्याला गेल्यानंतर माझ्या डब्यामध्ये जेवढे माणसं होतात त्यांना मी दिवसभर रात्रभर पाहिलेलं असतं, पण खाली उतरल्यानंतर पुण्यामध्ये जर आपण फिरतो तेव्हा त्यांना आपण ओळखत नाही. म्हणजे ही जी आपली संगत असते, ही जी आपली साथ आहे, हा जो संघ आहे तो काही क्षणापुरता आहे. तसं या ठिकाणी म्हणतात एवं वै तत्सर्वं. तशाच प्रकारे काय की जसं ते एका झाडावर येऊन पक्षी बसतात आणि सकाळी पुन्हा ते वेगवेगळे होतात, तसं आपल्या देहामध्ये आपण आहोत. तो आत्मा आहे, तो पण हा देह आपला आहे आणि देह आहे तोपर्यंत मी आणि माझा संसार, माझी मुलं, माझं घर, माझं सामान, माझे पैसे हे जे आहे ते देह आहे तोपर्यंतच आहे. आता जेव्हा तो देह जातो, त्यातला प्राण निघून जातो, तेव्हा मग काय राहतं? सगळं इथंच राहतं. आणि मग ते सगळं इथंच राहतं असं आपण पाहतो, दुसऱ्यांचा अनुभव आपण पाहतो. पण तरी पण मध्ये एक त्याचा जुदा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. आता इथे प्रश्न आता पुढचा विचारला आहे
की या ठिकाणी पृथ्वीचं पृथ्वी मात्रा. आता हे जे आहे हा पूर्ण जो 8वा श्लोक आहे, 8वा मंत्र आहे. 8वा मंत्र खूप मोठा आहे, जवळपास या पुस्तकाच्या 8-10 ओळ्यांचा आहे. तो फक्त मी मंत्र वाचतो आणि आपण त्याचा अर्थ पाहूया. पृथ्वीचं पृथ्वी मात्राचं आपश्च आपो मात्राचं तेजश्च तेजो मात्राचं वायुश्च वायू मात्राचं आकाश मात्राचं चक्षुश्च द्रष्टव्यं च श्रोत्रं च श्रोतव्यं च घ्राणं च घ्रातव्यं च रसश्च रसयित्वं च त्वक्च स्पर्शयित्वं च वाक्च वक्तव्यं च हस्तौ च दातव्यं च चोपस्थ आनंद इतव्यं च पायुश्च विसर्जयित्वं च पादौ च गन्तव्यं च मनश्च मन्तव्यं च बुद्धिश्च बोधव्यं च अहङ्कारम् अहङ्कृतत्वं च चित्तं च चेत इतव्यं च तेजश्च विद्योत इतव्यं च प्राणश्च विधार इतव्यं च. एवढा मोठा हा मंत्र आहे, 8वा मंत्र आहे. आता ह्याचा आपण जर फोड करून वाचलं तर खूप सोपं आहे खरं. म्हणजे पृथ्वींचं पृथ्वी मात्रांचं. आता हे आपल्याला समजायचं असेल तर पुन्हा आपल्या दासबोधाचा आश्रय घ्यावा, कारण आपल्या ओळखीचा तो एकच ग्रंथ आहे. त्यामध्ये स्थूल प्रकृती आणि सूक्ष्म. स्थूल काय आहे? पृथ्वी आप तेज वायू आकाश. हे स्थूल पंचमहाभूत आहे. आता सूक्ष्म काय आहे? गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. आता म्हणताना आपण काय म्हणतो? पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता इथे लिहिताना पुन्हा आपण त्याच क्रमाने लिहू. पृथ्वी म्हणजे गंध, आप म्हणजे रस, तेज म्हणजे रूप, वायू म्हणजे स्पर्श, आकाश म्हणजे शब्द. आता पृथ्वीचा गुण गंध आणि तो गंध घेण्याचं इंद्रिय म्हणजे नाक. म्हणजे हे सगळं पंचीकरण जे आहे 17व्या दशकामध्ये जे दिलं आहे, 17, 3, 4, 5 समासामध्ये जे दिलं त्याचा इथे विचार करा. तर कोष्टक छान, बेल्सने खूप छान कोष्टक दिलेलं आहे. पृथ्वी, गंध आणि नाक, आप, रस आणि जिव्हा, तेज. तेजाने आपण काय? तेज म्हणजे ते डोळे, काय त्यांचे डोळे पाणीदार होते, तेज म्हणते. डोळ्यामध्ये तेज स्पष्टपणे दिसतं. मग त्या तेजाने काय पाहायचं? तर रूप पाहायचं. आणि ते पाहायसाठी काय? डोळेचे इंद्रिय आहे. नंतर वायू. आता वायूचा अनुभव कसा येईल? स्पर्शाने येतो. खूप थंडी वाजली तिथे, आपण म्हणतो खूप छान, आणि इतकी गरमी होती आम्ही गेलो तेव्हा, पण आता मात्र खूप छान वाटते. आता हे छान वाटणं किंवा थंडी वाजणं हे कशाने होतं? ते स्पर्श म्हणजे त्वचा, त्वगेंद्रिय, त्याच्याने तो अनुभव येतो. आता आकाशाचा गुण काय? शब्द. आता जो शब्द ऐकण्यासाठी जे इंद्रिय आहे ते म्हणजे कर्ण, आणि त्या कर्णाची पुन्हा देवता आहे. अशा प्रकारे ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, स्थूल पंचमहाभूते आणि पंचतन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता हे ज्या पद्धतीने आपण वाचलं किंवा शिकलो त्याच्या उलट पद्धतीने विचार केला तर पृथ्वी ही पाण्यामध्ये बुडते, पाणी तेजामुळे आटून जाते, ते तेज वायूमध्ये विलीन होतं, आणि ते वायू जो आहे तो आकाशामध्ये विलीन होतो. हा जो प्रकार आहे किंवा हा जो नियम आहे कोणाचा आहे? तर संहारणी आणि उभारणी. उभारणीमध्ये काय? आधी फक्त आकाश होतं, त्यामध्ये थोडं चलविचल झालं की लगेच वायू तयार झाला, त्या वायूपासून तेज निर्माण झालं, म्हणजे आकाशामध्ये वीज चमकायला लागली, त्यापासून मग पाणी, आप, पाऊस यागला, आणि त्यामध्ये मग पृथ्वी सस्य श्यामला मलयेत शीतला. म्हणजे हे झाले उभारणी. म्हणजे उभारणी आणि संवारणी हे पंचमहाभूत, स्थूल आणि तन्मात्रा याचा विचार केला तर आता हा श्लोक पहा कसा सोपा वाटतो. पृथ्वींचं पृथ्वी मात्राचं. पृथ्वी म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीची मात्रा काय? तन्मात्रा काय? तो म्हणजे गंध, याचा विचार. पुढे येतं आपश्च आपो मात्रा. आता आप आणि त्याची मात्रा कोण? तन्मात्रा काय? आप म्हणजे रस. त्याच्यानंतर तेज, त्याची तन्मात्रा म्हणजे रूप. ठीक आहे. तेजश्च तेजो मात्राचं, वायुश्च वायू मात्राचं, आकाशश्च आकाश मात्राचं. इथपर्यंत झाले पंचमहाभूत झाले, त्यांची तन्मात्रा. आता चक्षुश्च द्रष्टव्यम. आता एक एक इंद्रियाचं झालं. चक्षुर इंद्रिय, डोळे, त्याच्याने काय?
डोळ्यामुळे द्रष्टव्यम, यदृष्टम तन्नष्टम. म्हणजे डोळे आहेत, डोळ्याची काय कार्य काय तर पाहण्याचं, आणि एवढं पाहून काय त्याचा उपयोग काय, की जे आहे ते नष्ट होणारं आहे. आता हे सगळं पाहिलं तर मग हे इंद्रिय जे दिले ते कशासाठी दिली, की बाहेरचं दृश्य पाहण्यासाठी. पण ते दृश्य जर नष्ट होणारं असेल तर मग या डोळ्याने मी काय पाहावं. तर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, विठ्ठलाचे गुणगान. अशा प्रकारे आपण केलं. याचाच अर्थ आपली इंद्रिय जी बहिर्मुख आहे, बहिर्मुख इंद्रिय जी आहेत त्यांना अंतर्मुख करणं. आणि जयास एकांत मानला, सर्व आधी कळे त्याला. साधू संत जे आहेत एकांतामध्ये आहेत, ते एकांतामध्ये बसतात आणि सगळ्या जगाची चिंता करतात. आई चिंता करतो विश्वाची, हे जे समर्थांचं बालपणीचं उद्गार आहेत त्याचा विचार करा. आणि दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, असा जर विचार केला तर आपले संत या देहामध्ये असून सुद्धा कशी विदेही अवस्था भोगत होते त्याचा विचार केला तर या सगळ्या उपनिषदांचं, या सगळ्या वाचनाचा खरा अर्थ होईल. मग आता अशा दृष्टीने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. आता इंद्रियांचं घेतलं, घ्राणांचं ग्रातव्यांचं, म्हणजे घ्राणेंद्रिय आहे. आता त्याचं काम काय आहे की सगळ्या वस्तूंचा वास घेणं. आपण पाहतो, वास घेऊन पाहतो, काही फळं विकत घ्यायचे, आधी वास घेतो, चांगला वास आला, हो छान आहेत आंबे, द्या आम्हाला. आणि थोडंसं काही बिघडलं की हे नको, दुसऱ्या दुकानात. म्हणजे त्वक्च स्पर्शितव्यंच, त्वकेंद्रिय म्हणजे स्पर्श, त्या स्पर्शामध्ये. आता स्पर्शाने हे छान आहे, ते नको, ते फार कडक आहे, हे छान मऊ आहे, असं म्हणून आपण बघ. आता हात, ही जी इंद्रिय आहेत आपली, त्याचा उपयोग केला. हस्तौच्या आदातव्यंच. आता हात आहेत, आता हाताचं काय काम आहे की एखादी वस्तू पकडणं, ती दुसऱ्याला देणं. म्हणजे हे देण्याचं दान जे आहे ते हाताने होतं. समर्थाने खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी एका ग्रंथाला जागृतामध्ये सांगितल्या. हात नसतील, हाताला बोटं नसतील तर भगवंताला गंध कुंकू कसं लावायचं. या शरीराचे यंत्र अनेक नाही, पण या शरीरामध्ये असणारे जेवढे अवयव आहेत त्या सगळ्यांचं महत्त्व आहे. एखादा जरी अवयव नसेल तर ते दुसऱ्या अवयवाकडून ते काम केलं जातं. तुम्ही पाहिलं असेल, मागे दाखवलं होतं, एक मुलगी आहे ती आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करते. ती मुलगी, तिला हात नाही, 2 पाय आहेत, ते सुद्धा पोलिओ झाल्यासारखे आहेत. मुख्यमंत्री आपले जे आहेत आत्ताचे, माझ्या म्हणजे फडणीस, ते जाऊन त्या ठिकाणी तिच्यासमोर बसले आणि त्या मुलीने पायाने, अंगठ्याने कुंकू घेऊन त्यांना कुंकू लावलेलं आहे. आता हे जर माणसाच्या पूजेचं, माणसाच्या स्वागताचं असेल तर मी माझ्या ठिकाणी भगवंताने सगळं दिलेलं असताना भगवंताचं पूजन चांगल्या प्रकारे का करू नये. आणि ते केल्याने काय प्राप्त होतं तर या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. ते स्वानंदे पद जे आहेत, बहुत पावले उत्तम पदे, इतक्या लोकांनी ते उत्तम पद म्हणजे सारूप्य मुक्ती, ती सायुज्य मुक्ती प्राप्त केली, ती मला प्राप्त करायची आणि तेच माझं ध्येय असलं पाहिजे. अशा प्रकारे हा विचार या मंत्रामध्ये करून सांगितलेला आहे. घ्राणेंद्रिय झाले. मग आता पुढे काय, तर मनामध्ये येतं. आता मनाचं कार्य काय, मन म्हणजे सगळं चंचल आहे, सगळं आहे. पण हे मन मननेन त्रयती इति मंत्र. हा तर मनश्च मंतव्यम च, मनाने जी वस्तू मनाने घेतली, म्हणजे आपलं मन जोपर्यंत त्याकडे एकाग्र होत नाही तोपर्यंत आईने कितीही हाक मारले तरी आपल्याला ते ऐकू येत नाही. आपल्यासमोर एखादी गोष्ट घडत आहे, डोळ्याने मी पाहत आहे, पण आपलं मन तिसरीकडे भरकटत असेल तर ती गोष्ट जी माझ्यासमोर झाली तेव्हा आपण म्हणतो हो माझ्यासमोर झालं पण माझं लक्षात नव्हतं. मग आता हे मन जर एकाग्रतेचं तर त्याचं मनन जे आहे, मनन म्हणजे अखंड त्याच गोष्टीचं चिंतन झालं पाहिजे. तत्चिंतनम, तत्श्रवणम, तत्कथनम, हे जे आहे ते जसं होईल आणि ते जर भगवंताचं असेल तर भगवंत आपल्यापासून दूर नाही. तद्दूरे तद्वंतिके, तो म्हणायला खूप दूर आहे पण तद्वंतिके, तो माझ्यामध्येच आहे असा अनुभव मला आला पाहिजे.
आता पुढे काय तेजाच्याबद्दल म्हटलं, तेजश्च विद्योत इतव्यम. म्हणजे तेज म्हणजे आपला प्रभाव, खूप तेज आहे म्हणजे त्याचा प्रभाव आहे चार माणसावर. आता त्याचा प्रभाव आणि ज्याच्यावर प्रभाव आहे तो. आणि प्राण च विधारितव्यम च. प्राण काय, ते प्राण जे धारण करतो, प्राणाने काय धारण केलं, हा देह धारण केला. आता त्याच्याबद्दल आता ह्या सगळे जे आपण आत्तापर्यंत इतक्या वस्तू पाहिल्या, हे सगळं कोणाच्या आश्रयाने राहता असा प्रश्न होता. त्याचं उत्तर असं आहे की हे सगळं परमात्म्याच्या आश्रित आहे. या परमात्म्यामुळेच हे सगळं एका ठिकाणी बांधून ठेवले आहे. आणि मग आता एषही दृष्टा स्पृष्टा श्रोता घ्राता रसयिता मनता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः स परे अक्षरः आत्मनि संप्रतिष्ठते. एषही म्हणजे आत्तापर्यंत जे आपण ऐकलं, जे आत्तापर्यंत पाहिलं, दृष्टा स्पृष्टा म्हणजे जे दृष्टा म्हणजे जे मी डोळ्याने पाहिलं, स्पृष्टा म्हणजे स्पर्श त्वचेंद्रियाने जे मी जाणून घेतलं, श्रोता जे मी आत्तापर्यंत श्रवण केलं, त्याच्यानंतर घ्राता जिग्र धातू आहे तो, घ्राता म्हणजे ज्याचा आपण वास घेतला ते. आता रसयिता म्हणजे रस म्हणजे स्वाद, जो जिव्हेने मी जो स्वाद केला. राम राम वदगे सखे जिव्हे राघवा विण तुझे यश नोव्हे बक्षिसी मधुर तू नये कामा राम नेईल तुला निज धामा. आपण उपासना म्हणतो, पण त्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं तर खूप आनंद ह्या दैनंदिन उपासनेमधून आहे. आता पुढे म्हणता रसयित्वा म्हणता म्हणजे कोण मनन करतं, मन मनन करतं, मनन करणेवाला म्हणजे मन. नंतर बोद्धा करता याचा अर्थ बोद्धा म्हणजे बुद्धीने मी जे जाणतो ते, आणि कर्ता म्हणजे जे कर्म करणारा मी, आणि जे कर्म केलं ते कर्म ते. आता हे कोणामुळे होतं, सगळ्या जीवात्म्यामुळे होतं. आणि अक्षरे परे आत्मनी, हेच अविनाशी असं परब्रह्मतत्व आहे, ते तू जाणून घे असं ते सांगतात. अशा प्रकारे हा 9व्या मंत्रापर्यंत आपण या ठिकाणी आलो. या ठिकाणी जे प्रश्न विचारले 5व्या प्रश्नामध्ये, त्यामध्ये उपप्रश्न 5 होते, त्यातले 9 मंत्र आपण पाहिले. आता 3 मंत्र जे 9, 10, 11 आणि 12, 10 आणि 11 2 मंत्र हे आहेत ते आपण उद्याला पाहूया. आणि त्यानंतर 5वा प्रश्न जो आहे, शैब्यश्च सत्यकामः, शैब्य जो आहे सत्यकाम ज्याचं नाव आहे, त्याने विचारलेले प्रश्न. सुरुवातीला प्रश्न मोठे होते, ते मंत्रसुद्धा मोठे होते. आता 5म प्रश्नामध्ये 7च त्या ठिकाणचे मंत्र आहेत किंवा या ठिकाणचे श्लोक आहेत, ते आपण उद्याला पाहूया. तर फक्त त्याचं वाचन करतो मी फक्त पुढच्या श्लोकांचे. परमेश्वाक्षरं प्रतिपद्यते स यो वै तदच्छायं शरीरम अलोहितं शुभ्रमक्षरं वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञ सर्वो भवति तदेष श्लोकः. विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः प्राणाभूतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षरं वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञ सर्वम एवाविशेषेति. असं म्हणतात. 4था प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतो. त्याच्यामध्ये 11 मंत्र आहेत. 11पैकी 9 मंत्राचा आपण विचार केला. आता उद्या आपण 10 आणि 11चा विचार करून 5व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय.